माध्यमातून दिला गेला. खांद्याचा अतिरिक्त वापर आणि तदनंतर वन बाउन्सचा इशारा. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू राईट मोर द विकेटनी गोलंदाजी करत असताना सचिनला आपण जरूर पाहतोय. चांगला चेंडू आहे, खोलात टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू जरूर आपण पाहिला आणि तदनंतर पहिली सिंगल रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज ऑन स्ट्राईकला सुमित याच्या बॅटमधनं ही सिंगल रन्स आल्या. ऑन स्ट्राईकला आता सिद्धार्थ म्हात्रे हा खेळाडू जरूर आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगला बीट करत असताना चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. डीप स्क्वेअर लेगला सीमा पार चौकार. चौकार जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने पुढे जायला. अर्थातच स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 5 ऑन दी बोर्ड. 5 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सिद्धू यांच्या बॅटमधनं हा चौकार आला. 4 षटकांची लढत दुसऱ्या फेरीतील आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना जरूर आपण पाहतोय. कमालीचं क्रिकेट खरं आजच्या रात्रीत आपण पाहिलाय. नुकताच जो सामना झाला शिवशंभो पाटणेश्वर आणि सोनकार. कमालीचं क्रिकेट पाटणेश्वर टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. निर्धाव चेंडू डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी उर्वरित बाकी असेल. 5 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. सिद्धिविनायक वडखल आणि त्यांच्या विरोधात साईनाथ नार्वेलबेडी अशी लढत. फुल टॉस आणि दिशा दिले. चेंडू मात्र चाललाय सीमा पार चौकार. चांगला चेंडू आहे. यॉर्कर चेंडू जरूर आपण पाहिला. स्वतःला सुरक्षित करायचं होतं. फलंदाजाला असं वाटलं की चेंडू एस्टनवरती आदलेल की काय, परंतु चेंडू बाउन्स झाला. तदनंतर किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जात असताना हे पहिलं षटक संपले आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक वडखल आणखीन एक संघ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. पहिल्यांदा इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक वडखल हा संघ खेळतोय. सन्माननीय रवी सरांची बाईट, त्यांची छोटीशी एक मुलाखत आपण टॉसच्या वेळी ऐकले आणि सर म्हणाले की या सर्व माझ्या मुलांचा आग्रह आणि त्या खातर खरं तर मी त्यांच्या टीममध्ये खेळतो आणि माझ्या या सर्व यंगस्टार्स उभरत्या खेळाडूला मला पुढे घेऊन जायचं आहे. माझ्याकडचा अनुभव त्यांना शेअर करायचा आणि त्यासाठी खरं तर मी क्रिकेट खेळतोय. 40+ लेजंड खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट पंच म्हणून खरं तर या संपूर्ण आपल्या पंचकृषीमध्ये आदराने नाव घेतलं जाईल असे सन्माननीय रवी सर सिद्धिविनायक वडखल टीमच्या प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सत्यविजय. सत्यविजय खरं तर कमालीचा गोलंदाज आहे. या गोलंदाजाकडे भरपूर शैली आहे. चांगले चेंडू आहेत या गोलंदाजाकडे. यॉर्कर चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू होता. खोलात टाकण्याचा प्रयत्न. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं यॉर्कर. हा चेंडू आपण पाहिला. प्रत्युत्तर देत असताना कोणत्या प्रकारची रन्स आली नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर का तुम्हाला वाचायचं असेल, जर का कमी रन्स खर्च करायचे असतील तर तुम्हाला यॉर्कर, वाईड यॉर्कर, स्लोवर
गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. हो, फुलटॉ चेंडू आहे, क्षेत्ररक्षक असेल तिकडे, कॅचची संभावना. व्हॉट फंटास्टिक एफर्ट्स, जबरदस्त प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये पाहायला मिळाला. कॅच कंप्लीट झाला नाहीये, परंतु 100% डेडिकेशन, 100% समर्पण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार जर का केला तर ना स्वार्थासाठी ना पैशासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं, गावाच्या सन्मानासाठी. हो, चांगला चेंडू आहे, गुड लेन स्पॉट वरती, अतिरिक्त गती, वेगावरती स्वार झाला आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू आलाय. पण वेगाच्या अगेन्स्ट तुम्हाला टेक्निकचा वापर करावा लागेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शोएब अख्तर आणि त्यांच्या विरुद्ध जेव्हा सचिन पाजी होते, सचिन तेंडुलकर सरांचे ते स्ट्रोक्स आपण पाहिले नेहमी. या ठिकाणी खारपालेचे आमचे मित्र बंटी आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आपण स्वागत करतोय. किलिंग बोल्ड, लाकूड तोड गोलंदाजी, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. अग्री समाज पेन तालुक्याचे उपाध्यक्ष आमचे परम मित्र खारपाल्याचे बंटी प्रणय कुमार पाटील, खरं तर प्रेमाने आम्ही त्यांना बंटी म्हणतो, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्याचबरोबरीने पॉली गुरुजी यांचं या ठिकाणी शुभ आगमन. आणि तसेच आमचे मित्र कुणाल म्हात्रे, युवा उद्योजक आणि सिद्धिविनायक वडखल टीमचे कट्टर समर्थक म्हणून खरं तर त्यांची ओळख राहिल्या. त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना, परंतु इकडे वडखल संघ आता अडकलाय आणि आता मात्र या बेड्या तोडाव्या लागतील वडखल संघाला. धावसंख्या स्कोरकार्डवरती जरूर आपण पाहतोय, दुसरं षटक सुरू असताना 11 रन्स स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. सत्य विजयची गोलंदाजी, आणि नेहमी आपण म्हणतो की विजय हा सत्याचाच होतो आणि गोलंदाज देखील सत्य विजय आहे. परंतु कलयुगात सत्याचा विजय होईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. सत्य विजय याला आपण नेहमी पाहतोय, परंतु बंटी मराठी शाळेमध्ये जे गुरुजींनी आपल्याला शिकवले की नेहमी खरे बोला आणि विजय हा सत्याचा होतो. सो तुम्ही ती बाजू कधीच सोडू नका. आज ना उद्या तुमचा विजय नक्की होईल. हो, चांगला फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल, पकडला जेल, आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोरकार्डवरती जरूर आपण पाहतोय 11. आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील हा महत्वाचा सामना. एका बाजूला सिद्धिविनायक वडखल आणि त्यांना फाईट करत असताना टीम नार्वेल बेडी, साईनाथ नार्वेल बेडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. सन्माननीय दत्ता सरांच्या नेतृत्वात काही उभरते सितारे, काही उभरते चेहरे या खरं तर मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहा, मॅच प्रॅक्टिस करायची नाहीये. अंपायर प्लीज, प्रॅक्टिस बॉल तुम्हाला विकेटवरती फेकायचा नाहीये, हा रूल आहे टेनिस बॉल क्रिकेट मधला. पहा, अन्यथा आपण कित्येक वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये पॅनल्टी जरूर आपण देत असतो, परंतु हरकत नाहीये. चला, आता उर्वरित सर्व गोलंदाजांना विनंती असेल, तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज साई प्रसादचा पहिला चेंडू स्टँड वरती आदळला, विकेट.
डीजे आणखीन एक विकेट गमावले. तब्बल 3 का 4 आउट झाले. तिसरी विकेट या ठिकाणी माघारी येत असताना सिद्धिविनायक वडखल संघाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनीष. कमबॅक करावा लागेल. काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल सिद्धिविनायक वडखल संघाला. 30-35 ज्याप्रमाणे आपण पाटणेश्वर संघ पाहिला होता की 14 धावसंख्येवरती 5 विकेट्स त्यांनी गमावले होते. परंतु तदनंतर शिवशंभो पाटणेश्वर संघाचा कमबॅक पहा. ह्या टीमने हार मानली नाही आणि लोअर मिडल ऑर्डर खालच्या काही खेळाडूंनी कमालीचे स्ट्रोक्स खेळले आणि तदनंतर संघ जिंकलाय. पाटणेश्वर संघ खोलात टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक यॉर्कर. पण आजकाल तुम्हाला शॉर्ट पिच फुलटॉस चेंडू कोणता गोलंदाज फेकणार नाहीये. एखाद दुसरा कदाचित चुकून जर का चेंडू आला तर, अन्यथा तुम्हाला जास्त करून वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळतील. आजकाल अशा प्रकारचीच गोलंदाजी आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ खरं तर समाप्त झालेला आहे. 11 रन स्कोर कार्ड वरती पाहतोय. हो धीम्या गतीने चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी. भरपूर काही शिकावं लागेल वडखल संघाला. मोठ्या स्पर्धांमध्ये जर का तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला कार्य तुमचं मोठं करावं लागेल. तुमचं माइंडसेट बदलावं लागेल. तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स खेळावे लागतील. आणखीन एक क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. साई प्रसाद या खेळाडूचा आपण जर का विचार केला तर ह्याच मैदानावरती घडलेला हा खेळाडू आहे. वाशी विभाग क्रिकेट संघटनेमध्ये अनेक स्पर्धा ज्या गोलंदाजाने गाजवल्या असा दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 चेंडूंमध्ये एकही रन्स खर्च केली नाहीये वाशी एंड कडून गोलंदाजी करत असताना. हो आणखीन एक तेज तर्रार शरीरावरती चेंडू आदळलाय. पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपाने. रन्स येईल एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 12 ऑन दी बोर्ड. अतिथी मंचकावरती खारपाल्याचे आमचे परम मित्र बंटी, त्याचबरोबरीने पॉली गुरुजी आणि युवा उद्योजक कुणाल म्हात्रे यांची उपस्थिती खरं तर आपण पाहतोय. बंटी यांना आपण खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खरं तर काही दिवसातच त्यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणि तुम्हा सर्वांना आम्ही आमंत्रण आत्ताच देतोय. नेक्स्ट बॉल पायावरती जरूर आदळलाय. तदनंतर रन्स येईल एक सिंगल. षटक संपल. तिसरा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पण लेग बाईट्स बॅटची कडा होती. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 13 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 13 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. पण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10-12 रन्स आता करावे लागतील. 25, 26, 27 पर्यंत पोहोचावं लागेल टीम सिद्धिविनायक वडखल संघाला. आणि तिथपर्यंत पोहोचलं तर मग या मॅच मध्ये फाईट बॅक खरं तर पाहायला मिळेल सिद्धिविनायक वडखल संघाचा. कमालीचं क्रिकेट आजच्या रात्रीमध्ये जरूर आपण पाहिलंय. आजच्या रात्रीमध्ये अनेक दिग्गज संघांना आपण पाहिलं. काही संघांचा पराभव तर काही संघ विजेते या खरं तर स्पर्धेमध्ये राहिलेत. परंतु आजच्या रात्रीमध्ये अंतिम मॅच शिवशंभो पाटणेश्वर टीमच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल, वडखल की मग नारवेल बेडी. नवीन गोलंदाज अंतिम षटकासाठी प्रथमेश या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. खोलात टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र खरं तर 30 लाईन आणि लेंथ जणू काही दुसरं षटक सुरू आहे की काय. ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजी पाहिली. शॉर्ट पिच चेंडू आहे. विकेटच्या मधोमध पडलेला चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन दिलाय. एखादा शॉर्ट पिच चेंडू जर का पडला तर मग लॉंग लेग फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. त्यासाठी खरं तर एक खेळाडू एक क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलाय कॅप्टनने. दत्ता सरांचा अनुभव संपूर्ण आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. खरं तर आपल्या संघाला लीडिंग ऑफ द फ्रंट पुढे नेत असताना दत्ता सरांना आपण पाहतोय. आणखीन एक
चांगला वेगवान चेंडू आपण पाहिलाय. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. 40+ दिग्गज आणि खारेपाट विभागातील दिग्गज समालोचक सन्माननीय दत्ता म्हात्रे सरांना खतर जरूर आपण प्लेइंग 11 मध्ये पाहतोय. ओ शॉर्ट पिच चेंडू आहे. नेमका त्यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना काऊ कॉर्नर रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. कमालीची फेकी. बॅकअप चांगलं राहिलंय. रन्स आल्या 2 आणि या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. 16 रन्स 16 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रातील अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल की काय. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे स्ट्रोक्स हवेत. हो लॉफ करत असताना चांगला फटका ब्लॅक स्क्रीन वरती जाऊन चेंडू सरळ धडकलाय. सीमा पार षटकार. तर 17 तारखेला रावे गावाची यात्रा आई रायबादेवी मातेची यात्रा आपण पाहणार आहोत. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. स्विगी पेक्षा झोमॅटो पेक्षाही फास्ट डिलिव्हरी. फलंदाज बाद. एंड इज वेल. लास्ट बॉल वरती विकेट आणि षटक संपले 4थं. निर्धारित 4 षटकांमध्ये रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 22. आता टार्गेट सेट केलंय 23 धाव संख्येचा. अतिथी सन्मानाकडे आपण वळूया. अतिथी मंचकावरती आमचे परम मित्र या ठिकाणी बंटी उपस्थित आहेत. परंतु सन्मानाकडे आपण बोलतोय पॉली गुरुजी यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. मी आमच्या लाडक्या आयोजकांना विनंती करेल त्यांच्या वतीने सन्माननीय पॉली गुरुजी यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मायेची उबदार शॉल, मांगल्याचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आदरणीय पॉली गुरुजी यांचा हा सन्मान आपण पाहतोय. तदनंतर युवा उद्योजक कुणाल म्हात्रे, युवा उद्योजक कुणाल म्हात्रे यांचा हा विशेष सन्मान आपण अतिथी मंचकावरती करतोय. गेट्स इज अ गॉड, अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचा हा सन्मान आणि तदनंतर तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मित्र खारपाल्याचे बंटी प्रणय पाटील यांचा विशेष सन्मान. अतिथी मंचकावरती शांत आणि संयमी नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आणि खरं तर दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून विशेष करून त्यांना ओळखलं जातोय. प्रणय पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. थँक्यू सो मच. उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण विशेष आभार व्यक्त करूया. टार्गेटचा विचार केला तर विजयासाठी 23 धाव संख्येची आवश्यकता असेल. 4 षटकांची लढत, 24 चेंडू आणि 23चं टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये साईनाथ नार्वेल बेडी आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक वडखल. खरं तर परीक्षेमध्ये आता सोपा पेपर आलाय आणि जर का दत्ता सर तुमच्याकडे असतील तर सर्व अभ्यास खरं तर या खेळाडूंनी करून आलेले आहेत. सो परीक्षेत ते उत्तीर्ण होतील नो डाऊट. परंतु एक क्रिकेट आहे, कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही आहे. लो स्कोरिंग मॅचेस देखील रफ अँड टफ होताना आपण पाहिल्या आहेत. सिद्धिविनायक वडखल संघाला आता अगदी टिचून गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घ्यावे लागतील, पार्टनरशिप ब्रेक करावी लागतील, आघाडीच्या फलंदाजांना लवकर बाद करावा लागेल आणि तरच हा सामना ते जिंकू शकतायत. परंतु आम्ही नेहमी म्हणत असतो की आयुष्य असो किंवा क्रिकेट, हार कधीच तुम्ही मानू नका. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आमच्या अतिथी मंचकावरती हनुमानजी नाईक.
खर तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही हार न मानणारे हे व्यक्तिमत्व, मेहनत, जिद्द आणि चिकाटी ज्यांची नेहमी आम्ही पाहिले आहे, असे आमचे परम मित्र, बंधुतुल्य मित्र हनुमानजी नाईक खर तर अतिथी मंचकावरती आहेत. पंचांच्या भूमिकेत त्यांना आम्ही पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सुमित, ऑन स्ट्राइक वरती असेल सचिन, ऑन स्ट्राइकला प्रथमेश. हो, पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू जरूर पाहिला, निर्धाव चेंडू आलाय. हारी हुई बाजी को जीतने वालों को बाजीगर कहते हैं. सिद्धिविनायक वडखल संघ, तुमच्याकडे हा सुवर्ण संधी आहे, हा मौका तुमच्याकडे आहे आणि ही संधी गमावू नका. अद्याप काही बिघडलं नाहीये. हो, लॉफ करत असताना इनफिल्डला कव्हर केलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य, चेंडू निघाला सीमा पार, चौकार. खरं तर परमेश पाटील सर, दत्ता म्हात्रे सरांची इच्छा होती की या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण खेळावं आणि खरोखर त्याने आज अतिशय चांगला असं खेळ केलेला आहे आणि दत्ता म्हात्रे सरांचं त्यांना चांगलं असं मार्गदर्शन आहे या टीमला आणि खरोखर त्यांचं स्वप्न होतं परमेश पाटील सर, खरोखर दत्ता म्हात्रेचं स्वप्न होतं दत्ता म्हात्रे सरांचं की या टुर्नामेंट आपण मोठी खेळावं. आपल्या विभागातील खेळाडू पुढे जाण्यासाठी मोठ्या टुर्नामेंट खेळणं गरजेचं होतं असं त्यांचं स्वप्न होतं. नक्कीच दत्त सरांचं जे स्वप्न होतं ते आता सत्यात उतरत असताना खरं तर ते साकार होत असताना आपण पाहतोय. परंतु मी तर म्हणे की तुम्हाला निरंतर चांगल्या स्पर्धा खेळाव्या लागतील. वर्षातून एखाद दुसरी नव्हे तर वर्षातून किमान 8 ते 9 चांगल्या स्पर्धा तुम्हाला खेळणं अपेक्षित आहे. आणि स्टँडर्ड ऑफ क्रिकेटचं स्टँडर्ड तुम्हाला आता वाढवावं लागेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. रन्स आहेत स्कोर कार्डवरती 8, मागच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार, आता षटकार. क्या बात है, फलंदाज सचिन ऑन द फायर. एक षटकार जसा आला तसा खरं तर डान्स पाहायला मिळाला. अगदी मनमुराद आनंद घेत असताना दत्ता सरांना देखील आम्ही पाहतो आणि आमचा कॅमेरा त्यांच्याकडेच आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेट कधी तुम्हाला आनंद देईल, कधी तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील, परंतु हा आनंद तुम्ही लुटा. आता नेक्स्ट बॉल वरती सेन्सिबल क्रिकेट, कव्हरला धावबाची संधी आणि आता घडलंय काय, नो डाऊट इट्स अ परफेक्ट रन आउट. OUT, फलंदाज बाद. खरं तर मागचा जो सामना पाहिला होता सोनकार आणि पार्टनरशिप जबरदस्त लढत झाली आणि मागचे 26-27 वर्ष ज्या गावामध्ये आम्ही वास्तव्यासाठी आहोत आणि तो संघ जिंकलाय. खरं तर ह्या वर्षामध्ये पाटणेश्वर संघाचं प्रदर्शन अप्रतिम राहिलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, सत्य विजय. ऑन स्ट्राइकला प्रथमेश असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 14, 23चं टार्गेट. अद्याप जर का आपण विचार केला तर 9 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि 19 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. 9 धावसंख्येची आवश्यकता असेल, 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना सोपा झालाय. आघाडीच्या
गोलंदाजावरती केलेलं आक्रमण आपण पाहिलं, खोल्यात टाकण्याचा प्रयत्न, बॉल बॅक, षटक संपेल पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 14. 18 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता असेल. ऐकूया आवाज डीजे यांचा. संदेश दादा म्हात्रे आणि सुदर्शन म्हात्रे यांची खरं तर मेहनत या स्पर्धेसाठी आणि गावदेवी दीवच्या सर्व सदस्यांची मिळालेली साथ खरं तर ही स्पर्धा यशस्वी होण्यामागचं एक खरं तर कारण आपण पाहतो. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलंय, ज्यांनी उदार असते आम्हाला मदत केलंय, त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. कमालीचं आयोजन, ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन. खरं तर सुदर्शन म्हटला की गावदेवी दीव आयोजित एक मोठी स्पर्धा परमेश ऑर्गनाईज करायची आहे. आणि बघता बघता खरं तर या स्पर्धेची आजची 3री रात्र आपण पाहतोय. कोणत्या प्रकारचं गालबोट न लागता ही स्पर्धा आत मात्र संपन्न होतोय. ओ चांगला चेंडू आहे अलॉंग द कार्पेट, व्ही सेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. रन्स आली एक सिंगल, धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्डवरती रन्स पाहायला मिळत आहेत 15 रन्स स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. डाव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती असेल प्रथमेश. सचिन याने सामना अगदी सोपा केलाय, ज्या अर्थी त्याच्या बॅटमधनं एकूण 14 रन्स आल्या. 5 चेंडूंचा खरं तर सामना त्याने केला आणि 14 धावांची इनिंग त्यांनी साकारली. कमालीचं क्रिकेट खरं तर या मॅचमध्ये आपण पाहतोय. विशेष करून साईनाथ नार्वेलबेडी खरं तर या संघाची गोलंदाजी आणि तदनंतर फलंदाजी. फिरून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्टपिच चेंडू होता, दिशा दिल्या, डीपमध्ये प्रोटेक्शन असेल, सिंगल कंप्लीट. रन्स आली एक सिंगल. नार्वेलबेडी संघाला ठाऊक आहे घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. सिंगल डबल्सने देखील हा सामना आपण जिंकू शकता. खरं तर प्लेइंग 11 स्कॉटचा जर का आपण विचार केला नार्वेलबेडीचा, तर परागला आपण पाहिलं, तुषारला आपण पाहिलं, दत्ता सरांना आपण पाहतोय, संदीपला पाहतोय, सुशांत सारखा खेळाडू या प्लेइंग 11 मध्ये आहे. तदनंतर यश म्हात्रे यांच्यासारखे खरं तर एक खेळाडू आपण या टीममध्ये पाहतोय. सचिन, प्रथमेश, सत्य विजय खरं तर फ्रंटलाईन बॅटर्स या टीमचे. चांगली गोलंदाजी, अष्टपैलू कामगिरी या सर्व खेळाडूंची या स्पर्धेमध्ये राहिल्या. धावसंख्या 16, टार्गेटचा विचार केला तर 23 धावसंख्येची आवश्यकता. चांगला फटका आहे, सेन्सिबल क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल्स, माइंडसेट कमालीचा आहे, रिक्स घ्यायची नाहीये. सिंगल डबल्सने देखील आपण सामना जिंकू शकतो. अवघ्या 23चं टार्गेट आहे. सध्या स्थितीत 17 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. सिद्धिविनायक वडकल संघाला आता सिंगल्स वाचवाव्या लागतील. सिंगल सेव्हिंग फिल्डर्स तुम्हाला ठेवावे लागतील, कारण की सिंगल डबल्स जर का येत राहिला तर सामना लवकर संपेल. हा देखील विचार करणं अपेक्षित असेल. ओ बैठक मारण्याचा प्रयत्न, एक घुट्टा जमिनीला टेकला परंतु डाऊन द लेग. डाव्या स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, इट्स अ वाईड बॉल. वाईडचा इशारा या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. 38 सर्कलला जी LED लाईट केलंय, काय अप्रतिम व्यंगम दृश्य खरं तर आपण पाहतोय. कालच्या रात्रीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून जी व्हिडिओ घेतली होती, खरं तर अप्रतिम रील्स आपण पाहिले. अक्षय सर आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. 17 तारखेला रावे गावची यात्रा आहे. जरूर सर्वांना या ठिकाणी अक्षय सरांच्या वतीने आमंत्रण जरूर असेल. रावेगाव म्हटलं की विशेष करून काठ्यांची स्पर्धा पाहण्यासाठी तमाम भक्तजन येत असतात. आणि संपूर्ण पेन तालुक्यामध्ये ती खरं तर संध्याकाळी ज्या काठ्या उभारल्या जातात यात्रेच्या दिवशी, फार मोठी यात्रा. खरं तर पेन तालुक्याचा आपण विचार केला तर वाशीची यात्रा, तदनंतर दादर आणि खरं तर रावे गावाची यात्रा देखील मोठी यात्रा, जिते गावाची यात्रा.
आणखीन एक विकेट गमावलाय फलंदाज बाद झालाय सत्य विजय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तुषार. अर्थातच ज्या अर्थी डगआउट मध्ये थोडीशी हालचाल आपण पाहतोय. तुषारला जरूर आपण इनॅक्शन इनॅट नंबर 4 वरती जरूर पाहणार आहोत. आज आगरी समालोचन आपण जरूर ऐकलं. अक्षय सरांचा आवाज त्याचबरोबरीने दत्ता सरांचा आवाज आपण जरूर ऐकतोय. येणाऱ्या 2 रात्रीमध्ये याच खारेपाट विभागातील आणखीन एक दिग्गज कॉमेंटेटर रुपेश पाटील यांचा आवाज आपण जरूर ऐकणार आहोत. कमालीचं आयोजन, जबरदस्त आयोजन. लाडक्या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. मुख्य प्रवेशद्वार, लाईट व्यवस्था, मंडप व्यवस्था, उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचा पाहुणचार. खरं तर या स्पर्धेमध्ये होत असताना आपण पाहतोय रात्रीचे 3:33 झाले तरी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. विजयासाठी 12 चेंडू आणि 4चं समीकरण. सामना सोपा आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 4 रन्स करायचे आहेत. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश होईल का, परंतु अद्याप रवी सर थोडासा वेल घेत आहेत. गोलंदाजीसाठी जरूर आपण रवी सरांना पाहणार आहोत. 40+ दिग्गज खेळाडू. जरूर त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडतायत आणि ह्या टीमचे खरं तर आधारस्तंभ जे आहेत रवी सरना आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न. बैठक स्ट्रोक्स पाहायला मिळाल्या. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, धावबाची विकेट. होय, नो डाऊट फलंदाज बाद झाला. या ठिकाणी धावबाच्या स्वरूपाने आणखीन एक धक्का. मध्ये दाखल होईल संदीप. साई प्रसाद, क्षमा असावी. साई प्रसाद. खर तर जर्सीवरती जो नाव होता संदीप, त्यामुळं खर तर आम्ही देखील कन्फ्यूज झालो थोडं. साई प्रसाद हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खर तर सोनकार संघ, दीव संघाचा खर तर बाजार लवकर उरकला आणि पालनं त्यांचं बंद झालं. फार मोठी अपेक्षा होती. खर तर हे आमचे लाडके आयोजक आहेत, परंतु बाजार भरण्याआधीच तो उरकला. पोलिसांची रेड पडली आणि तदनंतर हा बाजार बंद झाला. परंतु पुढच्या वर्षी हरकत नाहीये. इकडे मिसफील्ड झाले. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. आता रन्स आल्या 2 आणि तिसऱ्यासाठी प्रयत्न आणि तिसरी रन्स देखील पूर्ण होत असताना आपण पाहतोय. आणि हा सामना मात्र जिंकलाय टीम साईनाथ नार्वेल बेडी टीमने. वेल प्लेड बॉयज. थँक्यू. प्लेअर ऑफ द मॅच, सामना वीर च पारितोषिक या ठिकाणी जरूर आपण देऊया. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आणि तदनंतर बंटी यांना आपण टॉस